लावतो ठसठशीत, हळद लावतो किंचित, भीमराजीचं नाव घेते हेच जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी, जीवनगावाचे नाव घेते. दरवर्षी माझं ती झाली तेव्हापासून हळदी कुंकू आणि तिचा बर्थडे सेलिब्रेशन एकाच दिवशी होत आहे. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला व मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळ सकाळी आपला ब्लॉग सुरू झालेला आहे आणि मला एवढी घाई आहे की वेळेवर रामाने सांगितलं की आपल्याला अक्षय करायचे किंवा चिरे सुद्धा तुम्ही म्हणू शकतात, ते म्हणजे लसणाचे. इकडे लसणाचा पाला सायंकाळी म्हणजे साफ करून ठेवला होता मी, म्हणजे जे पिकले पानं वगैरे असतात ते काढून ठेवले होते. त्यानंतर आता बारीक चिरून त्याला मिक्सरमधून थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीमध्ये इकडे बारीक करून घेते आहे मी. आणि सकाळी इकडे भाजी शिजत आहे, तिकडे बंद केली मी गॅस आणि सकाळी सकाळी आता इकडे भाजी झाली आहे आणि इकडे मी करत आहे चिले. रावांनी ची फरमाईश होती, कधी कधी माहिती आहे त्यांना एकदा जर म्हटलं की सायंकाळी करत आहे तर नाही, तोंडातून शब्द काढला तर कर, म्हणजे करत थोडेसे तरी पण कर. पण असं असते की ज्या वेळेवर स्वयंपाक होते ना त्या वेळेवर आपलं हे घेऊन बसणं म्हणजे अर्धा डोक्याला ताप भयंकर असते. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे, जर जेवढ्या वेळात चिले होते किंवा आपले तुम्ही काय म्हणतात नक्की मलाही माहिती नाही, आम्ही तर म्हणजे लसणाचे पराठेच म्हणतो. तर जेवढ्या वेळामध्ये हे लसणाचे पराठे होते तेवढ्याच वेळामध्ये अख्खा पूर्ण स्वयंपाक होतील, तेवढा वेळ माझा इथे गेलेला आहे. म्हणून माझं काही रुटीन आजचं काही पूर्ण बिघडलं. आणि ओवीला इकडे दूध दिलं पिण्यासाठी, तर ओवीचं इकडे दूध पिऊन झालेलं आहे. आणि बाकीचा जो काही लसणाचा पाला आहे तर रावांच्या फ्रेंडकडून मिळालेला होता आणि यांनी थोडा आणलेला होता, ते थोडंसं रॅप करून ठेवलेलं मी ओल्या कपड्यामध्ये, जेणे की 2 दिवसांनी नक्की मी करीलच, कारण एकाच दिवशी एवढं करतो म्हटलं तर जास्त वेळ होतील. आणि इकडे कणिक भिजवायची आहे मला, आणि मग इकडे म्हटलं आधी थोडे चिल्ले करून देते मुलांना, थोडं नाश्ता वगैरे होऊन जाईल त्यांचा. आणि त्यानंतर जे काही आहे आता इकडे आला दानिश, आणि दानिश आल्यानंतर त्याला सुद्धा इकडे मी दूध देते. ओवीला म्हटलं त्याच्याकडे नेऊन दे, तो कामात होता. तर ते म्हणाले मी काय त्याची नोकर आहे का? मी म्हटलं त्याची नाही आहे, माझी तर नोकर आहेस ना तू. तर मग तिकडे ते त्याला दूध द्यायला घेऊन गेली. आणि त्यानंतर आता इकडे माझे जे लसणाचे पराठे आहे ते आपल्या इकडे होत आहे. आणि मी हाताने सहसा पगरवते, हाताला व्यवस्थित समजते. आणि जास्त जर गरम वाटलं तर तिकडे गंजामध्ये आपलं पाणी घेतलं आहे, आधी अजून पाण्यामध्ये हात टाकते आणि पुन्हा अजून हातानेच पगरवते. तर असे इकडे आपले पराठे होत आहे. आणि तुम्ही कोणी तर मी पाहिलं असते की झाडाच्या पानांनी, जांबाचेच पानं वगैरे असतात सीताफळीचे, त्यांनी पगरवतात, कोणी वाटेनीच पगरवतात. तर वाटेनी वगैरे मला तर होत नाही, पण जसे करता येतात तसे नक्की केले मी इकडे. तर आपले हे जे पराठे आहे ना ते पूर्ण ग्रीन कलरचे आहे, पण थोडं मोबाईलच्या टॉर्चने येलो कलर दिसत आहे, नाहीतर ग्रीन कलर आहे त्याला. आणि थोडं मिरच्याचा पेस्ट टाकला होता, लसण वगैरे काहीच टाकलं नाही, जिरं टाकलं. ओवा टाकायची गरज नाही याच्यामध्ये, कारण की लसणच जे आहे ते तिखटपणा आहे लसणाला, म्हणून ओवा टाकून अजून जास्त तिखट होतील. आणि हिरवा लसण सहसा मिळत नाही, जेव्हा बाजार भरते तेव्हा जर लवकर गेलं तर हिरवा लसणाचा पाला मिळते, नाहीतर लसणाचा पाला अजिबात मिळत नाही. माझे हे लसणाचे अक्षय किंवा पराठे करून झाले आहे. आणि त्यानंतर अजिबात मी फोन हातात घेतलाच नाही, कारण वेळच एवढा आपला झालेला होता. आणि एक तर सकाळ सकाळच्या वेळेला भरपूर अशी धावपळ चालू असते. आणि तिकडून शॉपमधून आल्यानंतर इकडे वाण्याला पण बोलावलं होतं, तर इकडे सुप्रिया ताईकडे आम्ही आलो, आटोपलं होतं. पण मलाच याला थोडा वेळ झाला, आणि ताई भरपूर एवढ्या हौशी आहे की सगळं त्यांनी खूप छान, वेळ पण तेवढाच पाहिजे या सगळ्या गोष्टीला. तर कैवल्याची लूट पण होती आणि त्यांनी हा छान असा प्रोग्राम झाला त्यांचा. आणि खूप छान अशी सजावट सुद्धा केली. आणि इकडे माझं काही येणं होत नव्हतं, बट ताईचा फोन आलता आणि ताईकडे पण जायचं होतं, घरी चक्की पण होती, म्हणून माझी धावपळ, मी फक्त साडी नेसली आणि आपल्या या कार्यक्रमाला आली. माझ्याकडे मम्मी गुळानी येते तिळाला गोळी, गुळानी येते तिळाला गोळी, नाव घेते आवडली का आमची जोडी? आवडली नाही, तुम्ही घ्या. नाही तुम्ही घ्या, मग माझ्या घरी आले, मग माझ्या लक्षात नाही राहिलं. आषाढी कार्तिकेला मुखी नामस्मरण, बांधाचे नाव घ्यायला संक्रांतीचे नाही ना, तुम्ही माझ्या घरी शिर्डीमध्ये साई, पंढरपूरमध्ये विठू रुक्माई. शिर्डीमध्ये साई तर पंढरपूरमध्ये विठू रुक्माई. रुपेश रावांचं नाव घेते, दानिशचे. कुंकू लावतो ठसठशीत, हळद लावतो किंचित, भीमराजीचं नाव घेते हेच माझं संचित.
नाव कोणतं पाठ केलं तुम्ही मॅडम? मम्मी सांगते देते. नाव घ्यायला पूर्वताई घेते पूर्वताई. जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी, जीवनगावाचे नाव घेते त्यांची अर्धांगिनी. आता ओवी तेच नाव व्हिडिओ आहे, तेच नाव मी ओवी 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 सांग. सांग तू सांग. कसं काटा मी सुरुवात सांगतो. अशी मी ताईच्या घरून आली हळदी कुंकू वगैरे घेऊन, आणि त्यानंतर माझा फोन तो आहे तो पूर्वाच्या हातात होता आणि तिने गादीवर ठेवला असेल तर ताईच्याच घरी राहून गेला. आणि त्यानंतर मी पण म्हणजे घरी चक्की वगैरे उघडून गेली होती, लावायची होती, दळणं आली असेल या धावपळीने मी पण घरी आली लवकर. आणि मग चक्की वगैरे लावून झालं, स्वयंपाक करताना मग म्हणजे कसं थोडासा फोन हातात घेते तर मग लक्षात आलं माझ्या की मोबाईल माझा तिथेच राहिलेला आहे, म्हणजे ताईकडे, नणंद ताईकडे. स्वयंपाक केला आणि त्यानंतर तर दानिश ट्युशन करून येताना ताईच्या घरून फोन घेऊन आला. तर आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे, इकडे गॅससुद्धा क्लीन झाली आहे. गॅस क्लीन करताना हे जे आपली शेगडी आहे ते इकडे काढून ठेवते. आणि इकडे रवाने आणले आहे, हे टोमॅटो सांगितले होते, संपले होते. आणि इकडे आणलेलं आहे क्रेप्स. आधी सुप्रियाचा फोन आला होता मला की हळदी कुंकाला यान म्हणून. मी म्हटलं की आता यानंतर घरी गेल्यानंतर 5:30च वाजते आणि त्यानंतर चक्की वगैरे असते आणि काय जाणं होणार, काही होणार नाही आहे. तर मग ताईचा फोन आला, मी म्हटलं नणंदबाईकडे तर आधीच जावं लागते. तर मग लक्षात आलं की मग पुन्हा नंतर कधी जाऊ आणि ताई पण मग म्हणते की आली नाही म्हणून. मग लक्षात आलं की नाही आता झालं तर होऊन जाते, इकडे दोन्हीकडे जाणं, नाहीतर मग होतच नाही. तर म्हणूनच आपलं दोन्हीकडे आज जाणं झालं जसं की. आणि चला मग आपलं सुद्धा हळदी कुंकू लवकरच होणार आहे, कारण सायंकाळी तिकडून आल्यानंतर चक्की वगैरे असतं तर करायचं म्हटलं तरी बुधवारी पण होत नाही, कारण शॉपमध्ये जावं लागतं म्हणून. तर आपला हळदी कुंकूचा कार्यक्रम होणार तर तो सॅटर्डे किंवा संडेला. आणि घरीही कापूस वगैरे आहे, तर आमचा विचार थोडा चालू आहे की कापूस काढायचा म्हणून विकायसाठी. तर एकदा जर कापूस निघाला तर नंतर आपला हॉल खाली होते, तर पाहू आता कसं मॅनेज होते कसं नाही. एखादी कापूस जर नाहीच गेला तर हळदी कुंकू करूनच टाकावं लागेल. आणि दरवर्षी कसं होते की मी ओवीचा बड्डे असता 28 जानेवारीला, आणि तेव्हा आपले हळदी कुंकाचे दिवसच चालू असते, अमावस्याची असते. तर दरवर्षी माझं ती झाली तेव्हापासून हळदी कुंकू आणि तिचा बड्डे सेलिब्रेशन एकाच दिवशी होत आलं. तर आता तिचा बड्डे आहे 28 तारखेला आणि 26 तारखेला अमावस्या वगैरे, 26ची की 27ची अमावस्या आहे. तर त्याच्यानंतर म्हणजे करता नाहीत. आणि असं म्हणतात कुणी आई लोक की लेकुळवाळीने अमावस्या जाऊ द्यायची, वाण वगैरे आधीच करून घ्यायचा म्हणून. तर आता वाण वगैरे मी करणार आहे सॅटर्डे किंवा संडेच्या दिवसाला. तर चला मग आता तुम्हा सर्वाला पण सुद्धा वाणाचं नक्की मी आमंत्रण देणार. आणि आमंत्रण द्यायचं का माझे व्हिडिओज लेट होत आहे, तर त्यामुळे इकडे कार्यक्रम होऊन जाणार आणि तिथून 3-4 दिवसांनी आपला व्हिडिओ अपलोड होणार. तर मग चला आता याच नोट आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.